नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रकाश महामुनी यांच्या गुऱ्हाळ ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात प्रकाश महामुनी लिखित मिलन. पोस्टमननं काल आणून दिलेलं पत्र अजून टेबलवरच होतं. सोलापूरच्या एका मित्राला आज माझी आठवण झाली होती. आज येणार होता तो. त्याला मुंबईला येऊनसुद्धा 2 महिने झाले होते, पण अजूनपर्यंत त्याला माझा पत्ताच माहिती नव्हता. काल अचानक आलेलं त्याचं पत्र बघून मला फार आनंद झाला. आता 10:30 वाजले होते आणि 11 वाजता यायचं त्यांनी कबूल केलं होतं. मी खोली वगैरे स्वच्छ करून सामान व्यवस्थित ठेवून त्याची वाट बघत बसलो होतो. जसजसे घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते तसतशी माझी उत्सुकता शिगेला जाऊन पोचत होती. त्याचं स्वागत कसं करावं याच विचारात मी भान हरपून गेलो आणि सावध झालो ते दारावरची टकटक ऐकून. मी धावत जाऊन दार उघडलं आणि मला आश्चर्याचा झटकाच बसला. आश्चर्य आणि मनाची चलबिचलता यांच्या गुंतागुंतीमुळे दारात कोण उभं राहिलंय हे सुद्धा मला समजेना. मला कळेच ना की ही आलेली तरुणी आहे कोण. मी आत येऊ शकते का, या तिच्या प्रश्नामुळे मी विचारातनं जागा झालो. तिला आत यायची परवानगी दिली. सोफा सेटवर तिला बसायला सांगून विचारलं, आपल्याला कोण हवं आहे, म्हणजे आपला पत्ता चुकला तर नाही आहे ना. तिने काहीच उत्तर दिलं नाही आणि घरामध्ये स्मशानवत शांतता पसरली. एक्सक्यूज मी तुम्हाला काही विचारू शकतो का, शांततेचा भंग करत मीच विचारलं. हो विचारा की. तिने माझ्या बोलण्याला मान्यता दिली. माफ करा, पण तुमच्याकडे बघितल्यानंतर मला असं वाटतं आहे की मी ह्यापूर्वी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. आपण मीना तर नाही. तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आहे शेखर, पण मी आता सौभाग्यवती मीना आहे. आणि तिने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यानंतर मला माझं बालपण आठवायला लागलं. त्यावेळी मी मराठी 7वी शिकत होतो. खेडेगावची शाळा तरी बऱ्यापैकी होती. मीना आणि मी जवळजवळ बसत होतो. वय लहान असल्यामुळे लाजेचा प्रश्न येत नव्हता. एकत्र अभ्यास करत होतो, मिळून मिसळून खेळत होतो. इतकंच नाही तर एका ताटात जेवणसुद्धा करत होतो. क्षणभरसुद्धा एकमेकांपासून आम्ही दूर राहत नव्हतो. इतर लोकसुद्धा आम्हाला बघून हा जोडा पुढे फार छान दिसेल असं म्हणत, पण त्यावेळी आम्हाला त्यापैकी काही समजतच नसे. असेच सुखाचे दिवस जात असताना आमची परीक्षा 1 महिन्यावर आली. बोर्डाची परीक्षा हो. दोघांनी अभ्यास करायचं ठरवलं आणि त्या दिवसापासून दोघांनी हे अभ्यास सुरू केला. बघता बघता परीक्षा तोंडावर आली. पेपर दिले गेले. पेपर दिले आणि त्या संकटातनं बाहेर पडलो. पेपर अगदी सोपे होते, पण रिझल्टच्या दिवशी बघितलं तर फक्त मीच एकटा पास झालो होतो आणि मीना फेल झालेली होती. खूप खूप रडली मीना. जीवनात यश मिळवण्यासाठी अत्यंत खडतर परीक्षा द्याव्या लागतात, मग ही तर परीक्षा काहीच नाही असं म्हणून मी तिची समजूत घातली. तिच्या सुखासाठी मी माझ्या सुखातसुद्धा दुःख झेलली. त्या आमच्या गावात उच्च शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून वडिलांनी मला शहरात पाठवायचं ठरवलं. त्या दिवशी मीनापासनं मी दूर जायला लागलो. मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. मीनाचे अश्रू मला बघवेनात. स्फुंदत तिने विचारलं, शेखर तू मला सोडून चाललाय शेखर. नाही ग मीना, मी आता शहरात जाऊन खूप शिकणार आहे. डॉक्टर व्हायचं आहे मला आणि मग मी परत इथे येणारच आहे. मी तिला समजावलं. पण शेखर, तू तिथे एकटा कसा राहशील रे, माझी आठवण येईल ना तुला. तिच्या भोळ्या मनाने मला विचारलं. मीना, तू काही काळजी करू नको. मीना तुला दररोज पत्र पाठवीन. आणि या एवढ्याशा फालतू विनोदावर ती पोट धरून हसली. बस हेच आमचं आत्तापर्यंतचं शेवटचं बोलणं. तेवढ्यात एसटी आली. मी तिचा निरोप घेतला. शहरात आलो. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. सुरुवातीला मीनाची फार आठवण यायची.
पण डॉक्टर व्हायचं असल्यामुळे मी या सगळ्या गोष्टी विसरून कसून अभ्यास सुरू केला. दिवस काढत काढत मी SSC पास झालो आणि कॉलेजमध्ये सायन्सला प्रवेश घेतला. नंतर मेडिकल कॉलेजला गेल्यावर माझी उत्कृष्ट बुद्धिमत्ता बघून एका मुलीचं माझ्यावर प्रेम बसलं. माझी इच्छा नसतानाही माझ्या मनाच्या घरकुलात ती राणी झाली. शोभाच तिचं नाव. ती शोभा जीवनात आल्यापासून मला मीनाची आठवण येईनाशी झाली. मीनाची पत्रं येत, पण मी वाचत सुद्धा नव्हतो ती पत्र. MBBSचा अभ्यासक्रम चालू असताना माझ्या जीवनानं एक अवघड वळण घेतलं. शोभासाठी मी इतके परिश्रम घेतले, पण शोभानं अखेर माझीच शोभा केली. ती सुद्धा एक हुशार विद्यार्थिनी होती आणि आपल्या प्रेमजालाचा मोहपाश माझ्याभोवती घालून ती मला माझ्या ध्येयपथावरनं खाली खेचू इच्छित होती आणि स्वतः माझ्यापेक्षा जास्त गुण मिळवून मोठी डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न होतं. तिचा हा हेतू मला समजला आणि त्या दिवसापासून आमच्यामध्ये वितुष्ट आलं. मला आता MBBSची पदवी प्राप्त झाली होती. मी मुंबईलाच एक मोठं हॉस्पिटल बांधलं. आता माझं कसं सगळं सुरळीत चाललं होतं. दरम्यानच्या काळात मीनाचं लग्न झालं होतं, पण तिने मला ते कळवलं सुद्धा नव्हतं. ती रागावली होती माझ्यावर. अहो, आपण कसला एवढा विचार करताय, या तिच्या प्रश्नानं मी भानावर आलो. मीनाचं स्वागत करायचं सोडून मी उगाचच विचारात डुंबलो होतो. मी तिला विचारलं की मीना, तुम्ही एकट्याच आलात, तुमचे हे कुठे आहेत? मुंबईला येताना तुमच्या वडिलांनी मला हा पत्ता दिला होता आणि तुमची भेट घ्यायला सांगितलं होतं. आधी हेच एकटे येऊन तुम्हाला भेटणार होते, पण त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांनी मला पाठवलं आहे. पत्त्यावर तुमचं नाव वाचलं, मला फार आनंद झाला. तुमची कधी एकदा भेट घेईन असंही मला वाटत होतं. सुखी आहात ना तुम्ही शेखर? आणि अजून एकटेच आहात? आमची वहिनी नाही आहे? खरोखर अजून तिच्या बोलण्यातला बालिशपणा गेला नव्हता. बालपणीसुद्धा असेच प्रश्न विचारत राहायची, उत्तराची अपेक्षा न करता. मीना, अगं किती प्रश्न विचारतीयेस? हे बघ, मी तुला सगळं काही सांगतो. आणि मी माझ्या जीवनातले कठीण प्रसंग, झालेला प्रेमवियोग, फसवणूक, सगळं काही तिला सांगितलं. ते ऐकताना तिच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. ती म्हणाली, शेखर, तू लग्न का नाही करून घेतलंस मग? मीना, अगं प्रेम, लग्न, बोहल्यावर चढणं, या सगळ्या गोष्टींवरचा ना माझा विश्वासच उडाला आहे. कुठलीही मुलगी समोर दिसली की मलाच किळस येते. वाटतं की हे प्रेम आणि ही जवानी नसती तर. नाही, असं नका म्हणू. आयुष्यात जोडीदाराची आवश्यकता असते. तुम्ही तरुण आहात. आत्ता नकोसं वाटतंय, पण आयुष्याच्या उत्तरार्धात जोडीदार आवश्यक असतो. मीना, तुमचं खरं आहे. अरे, पण मी अजून तुम्हाला काहीच दिलं नाही. कॉफी घ्याल ना? आणि घरात नोकराला कॉफी बनवायला सांगून हा विषय मी टाळून टाकला. शेखर, तुम्ही येणार का माझ्याबरोबर? कॉफीचा घोटका घेत तिने विचारलं. अहो, ह्यांनीच बोलवलं आहे तुम्हाला. तिच्या त्या बोलण्याला मला मान्यता द्यावी लागली. त्या निमित्तानं तरी तिच्या पतीची आणि माझी ओळख झाली असती. कॉफी पिऊन झाल्यानंतर मी तिच्याबरोबर तिच्या घरी जायची तयारी केली. कधी एकदा घरी पोहोचेन असं झालं होतं. बसनं तिच्या घरी पोचलो. दारात तिचे पती आमचं स्वागत करत उभे होते. त्यावेळी मला अजून एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला. रमेश, असं म्हणून मी त्यांच्या गळ्यातच पडलो. हा रमेश तर माझा जिगरी दोस्त. कॉलेज जीवनामध्ये आम्ही फार मजा केली होती आणि आता बेटा लग्न करून संसार थाटला होता. शेखर, तू आलास, बरं वाटलं, असं म्हणून त्यांनी मला बसायला खुर्ची दिली. काय रे लबाडा, तू येतो म्हणालास म्हणून मी वाट बघत घरी बसलो होतो, पण तुझ्या येण्याच्या वेळेला मीनाच आली माझ्या घरी. निवड मात्र छान केली असं. आणि तुझी तब्येत अचानक कशी काय बिघडली रे? अरे बावळटा, तो एक बहाणा होता. मी तुझ्याकडे निघालो असताना मीनानं स्त्रियांच्या सवयीप्रमाणे कुठे चाललात म्हणून मला हटकलं. मी तिला काहीही न सांगता फक्त तिच्यापुढे तुझा पत्ता धरला आणि मग तिने माझा निश्चय बदलून स्वतः जायचं ठरवलं. लहानपणी तुझी आणि तिची ओळख होती असं समजल्यावर मी तिला जायची परवानगी दिली आणि म्हणून ती आली तुझ्याकडे. आणि त्यानंतरची गोष्ट तुला माहितीच आहे. अरे, पण वहिनीने सुद्धा मला तिथं काही सांगितलं नाही तुझ्याबद्दल. पण वहिनी आता बऱ्याच सुधारलेल्या दिसत आहेत बरं का.
अरे लहानपणी एक भोळी भाबडी मूर्ती होती ती. आणि काय रे, लग्नाला का बोलवलं नाहीस? अगदी बरोबर आहे, हे तू कधी विचारतो याची वाटच बघत होतो मी. अरे मीनाबाईच्या सांगण्यानुसार मी तुला पत्रिका पाठवली नाही, कारण ती तुला ऐन वेळेला चकित करणार होती. असं आहे काय? आणि अशाच आमच्या गप्पा चालल्या असताना रमेशनं हाक मारली, अगं शोभा, जरा नाश्ता आणि चहा कर ना. शोभा हे नाव ऐकताच मी मनातनं चरकलो आणि ते रमेशनं ताबडतोब ओळखलं. काय रे, एवढा का दचकला तू? नाही तसं नाही, पण शोभा कोण आहे? अरे माझी मावस बहीण आहे, सुट्टीसाठी आली आहे. पण तू का एवढा दचकला? खरं सांगू का रमेश, अरे शोभा या नावाबद्दल मला खरंच सांगतो खूप नफरत आहे. माझ्याशी प्रेमाचं नाटक करून माझा जीवनपथ ढाळू इच्छिणारी शोभा मला कॉलेज जीवनात भेटली होती बरं का. हो, आय सी. एवढ्यात काही फळं टेबलावर मांडली गेली. माझं तिकडे लक्ष नव्हतं. मी शोभाच्याच विचारात गुरफटलो होतो. हे घ्या ना. हे ऐकल्यामुळे नाईलाजास्तव प्लेट घेण्यासाठी मी हात पुढे केला. आणि आता मात्र जगात खरोखर आश्चर्य घडतात हे माझ्या लक्षात आलं. समोर तीच शोभा होती जिने माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं. तिच्या हातातली प्लेट घेताना मी तिच्याकडे बघितलं. तिचे तेच निळसर डोळे झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागत होते. डोळ्यांमध्ये अश्रू येण्याच्या स्थितीत असताना ती तिथनं निघून गेली. मग आम्ही सगळ्यांनी फलाहार घेतला. जगामध्ये खरंच फार चमत्कार घडतात बरं का, पण लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही, हो का नाही? रमेशनं प्लेटमधलं फळ चाकूनं कापत म्हटलं. खरं आहे रे रमेश. रमेश, तू मला आज आश्चर्याचे प्रचंड धक्के दिलेत. अरे रमेश, ही तीच शोभा आहे जिच्याबद्दल मी तुला मागाशी सांगत होतो. मग ते मला माहिती नाही का काय? अरे मीना जेव्हा तुझ्या घरी जायला निघाली ना, तेव्हा शोभाने तिला आणि मला सगळं काही सांगितलं. आणि म्हणून तर मी तुला मुद्दाम इकडे बोलावून घेतलं. अरे तुझी क्षमा मागण्यासाठी. ती कधीची उभी आहे बघ की जरा. शोभा परत सामोरी आली. दोघांनीही एकमेकांना अश्रुरूपानं क्षमा करून टाकली. स्त्रियांची अश्रू तर काय, पुरुषांचं पाषाण हृदयसुद्धा विरघळवतात. आम्हा दोघांच्या मनातली चलबिचल बघून रमेश आणि मीनानं पुढचे बेत आखायला सुरुवात केली. श्रोते हो, ही होती प्रकाश महामुनी सरांची कथा मिलन. कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात महामुनी सरांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.